मुख्यमंत्री महोदय आपल्याशी बोलतायत. हा, बोला एकच ना. मिनिट, एक हा चालेल. हा बोला ना सर. हा चालेल. हॅलो. हा हॅलो. हा तुमचा काय विषय होता हो? सर ते लग्नासाठी वडिलांनी एका सावकाराकडून 10 लाख रुपये घेतले होते. हा तर हा त्यांनी स्थळ आणलं होतं. ते म्हणले मुलगा हे छान आहे म्हणले, तुम्ही हा देऊ शकतात म्हणले तिथं. तर मग आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी चौकशी केली. तिथं सगळे म्हणले चांगलं हे. तर मग नंतर त्या सावकारांनी काय केलं, आमच्या वडिलांना म्हणले 10 लाख रुपये धरा, तुम्हाला लग्नाला पैसे नाहीत आणि मुलीचं लग्न लावून द्या. हा हा, तर मग मुलीचं लग्न लावून दिलं हे केलं. आणि त्यांनी मग म्हणले की पैसे तुमचे असे भेट नाही, तुम्ही रान द्या लिहून आम्हाला. तर मग हा वडिलांनी 2 एकर रान लिहून दिलं त्यांना. कधीची गोष्ट आहे? सर किती वर्षाची पूर्वी? आता 1 वर्ष झालं सर लग्नाला. आणि मी घरीच आहे आता. ते मुलगा काय मला नेत पण नाही, नांदीत पण नाही. हा, अच्छा. मग त्यानंतर ती जमीन तो 10 लाख रुपये काय केले मग? 10 लाख रुपये लग्नासाठी खर्च केले तर. बरं. हा, आणि मग त्या सावकाराला पैसे परत दिले का त्यातले? दिले तर. मला नीट सांगा ना, समजावून सगळं व्यवस्थित, तर ते आपल्याला मार्ग काढता येईल ना. दिले 10 लाख रुपये त्यांना हा परत. ते म्हणते हा आता तुमची जमीन काही मी देत नाही परत. हा तुमचे 10 लाख रुपये राहू द्या म्हणते त्यांना. मग तसं कसं होणार आहे सर? एक तर माझं वाटोळं केलं तर केलं. मी नाही, इथं जमीन घरी किती आहे? ती जमीन किती आहे? 2 एकर. तिची आता किंमत किती आहे सध्या? अं, काय माहित नाही सर मला तेवढं. बरं, मग आता तुम्ही 10 लाख रुपये त्यांना जे आहेत ते तुम्ही कर्ज घेतलं, बरोबर? हा, आणि ते 10 लाखाच्या पोटी त्यांनी 2 एकर जमीन तुमची नावावर केली नाही ना अजून? केली ना सर, नाव केली. अच्छा, नावावर म्हणजे सह्या तुमच्या वडिलांनी केल्या? हा, असं ते ओके. काय म्हणले, घ्या म्हणले तुम्हाला लग्न मुलाचा स्थळ चांगला आहे म्हणले मुलगा हे. आणि तुम्ही म्हणले पैसे देतो म्हणले मी तुम्हाला. तर ते म्हणले आधी बरं. ठीक आहे म्हणले, राहू द्या मुलीचं लग्न हे. आणि पुन्हा नंतर म्हणले तुमची 2 एकर जमीन नावची द्या ना करून, नाही तर मग पैसे हे करा, द्या आमचे परत. मग अचानक वडील कुठून पैसे आणते? हा, म्हणजे आता त्यांनी तुम्ही जे पैसे 10 लाख घेतले ते मागतायत ते, बरोबर? हा, नाही म्हणजे सर, ते दिलेत पैसे आम्ही, फक्त जमिनीची रजिस्ट्री सोडून देत नाहीत आम्हाला परत. पण 10 लाख तुम्ही परत केले त्यांना? हा, परत केलेत. 1 महिना झालं. पूर्ण पैसे परत केले 10 लाख? हा, 10 लाख रुपये परत केलेत. कारण माझं इकडं वाटोळं केलं त्यांनी. मी आता शिकलेली असून मी घरी, मला काय करावं म्हणूनच कळना झालंय. म्हणून मग आम्ही काय करणार आहेत, आत्महत्येशिवाय पर्याय काय आमच्याकडं? बरं, मी ठीक आहे. आता तुमचं ते मी बघतो, त्याचं नाव काय ज्याच्याकडून पैसे तुम्ही घेतले तो? मारुती लिंबाजी वाघमारे. मारुती. हा, लिंबाजी वाघमारे. आणि त्यांच्या हा, मुलाच्या नावानं जमीन केलेली आहे ह्यांनी, गणेश मारुती वाघमारे. मारुती लिंबाजी वाघमारे आणि गणेश मारुती वाघमारे, बरोबर? हा. बरं, त्याचा नंबर तुमच्याकडे आहे? फोन नंबर? हो आहे. हा, 1 मिनिट, यांना द्या सगळं. हा. आणि ते ऍड्रेस नीट लिहून द्या ना. हा, हा, आणि तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. सर मी पण शिकलेली हे, पण मी पण घरी बसू नये, काय करावं, माझ्याकडे पर्याय काय? ठीक आहे, बघू. तुम्ही पहिले नीट माहिती द्या, मग आपण मार्ग काढू त्यात. हा हा, मार्ग काढू. ओके, हो ना, हे तुमचीच. माहिती द्या. हो हो, चालते. 1 मिनिट, त्याचा नंबर द्या, त्याचा ऍड्रेस द्या, तो कुठलं गाव आहे ते, त्याचा तालुका, जिल्हा तुमच्याच गावातला आहे का तो? हा, आमच्याच हा गावातले. मग द्या, डिटेल द्या. हो ना, मग मी काय करायचं आता सर? तुम्ही ते डिटेल पहिलं द्या ना, तुम्हाला सांगतोय ते काम पहिलं हा, करा, त्यातून बर मार्ग आपण काढू. हा, बर चालते. ठीक आहे. हा. घेतो. हॅलो. हा. हा मॅडम, त्या समोरच्या माणसाचं नाव सांगा मला. मारुती लिंबाजी हा, वाघमारे. वाघमारे. आणि दुसरा? गणेश मारुती. हॅलो. गणेश मारुती वाघमारे. हॅलो. 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 हा, बोला. हॅलो. हा, बोला ना. गणेश मारुती वाघमारे. त्यांचा नंबर काय नाव मारुती कोणाचा नंबर आहे? मोबाईल नंबर? त्यांचा नंबर सेंड करू का सर? हॅलो. मोबाईल नंबर आहे का कोणाचा? हा, ते वाघमारे मारुती नाही का, त्यांचा आहे. द्या, नंबर द्या. 95 95 27 27 60 60 21 21 89. 89. हा.
ओके ठीक आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आम्ही परत. ठीक आहे, हा चालतंय. ओके. नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर एक कॉल रेकॉर्डिंग आहे. ती म्हणजेच की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि पूजा सावंत ही माजलगावची मुलगी असून मुख्यमंत्र्यांना मदतीचा हात मागत असून मुख्यमंत्री साहेब थेट त्यांना कॉलवर बोलले आणि त्यांच्या मदतीला ठोकपणे सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे. आणि आपलं महाराष्ट्र न्यूज चॅनल या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही, ही सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवावं.